हो, राधा मॅम अगदी व्यवस्थित आहेत. हो हो. बरं, हॉस्पिटलमध्ये सगळं कसं आहे? ठीक आहे. हो, मी घेईन काळजी. हो, बरं, ठेवते. डॉक्टर केदार. डॉक्टर केदार. काय झालंय? नाही, काय नाही. तुम्ही खूप टेन्स्ड दिसताय. सांगा ना काय झालंय? नाही, खरंच काही नाही. हे बघा प्लीज, तुम्ही माझ्याकडे बोलू शकतात. सांगा ना काय झालंय? नाही, मी कोणाकडेच बोलू शकत नाही, कारण कोणी मला मदत करू शकत नाही. माझ्या नशिबाचे भोग आहेत ते मलाच भोगले पाहिजे. म्हणजे? हे बघा प्लीज बोला तुम्ही. काय बोलू? सांगा ना. माझ्या बायकोच्या पोटात दुसऱ्याच कोणाचं तरी बाळ आहे. काय? हो. खरं सांगू ज्योती, मला जगावंसंच वाटत नाही आता. कुठेतरी जाऊन आत्महत्या करावीशी वाटते. नाही करू शकत. म्हटलं ना, भोग आहेत मलाच भोगायला पाहिजेत. नाही असं आयुष्य संपवता येत, कारण बाकीचे पण असतात ना आपल्यासाठी. पण खरं सांगू, आज तुझ्याकडे मन मोकळं करावं असं वाटलं. आय डोंट नो व्हाय, बट वाटलं, तुझ्याबद्दल विश्वास वाटला. तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना ज्योती, तेव्हाच मला असं वाटलं होतं की मी खरंच तुझ्याकडे सगळं बोलू शकेन. तू माझा आधार होऊ शकशील. तुझ्याबद्दल खरंच खूप विश्वास वाटला मला. डॉक्टर केदार प्लीज. मी खूप कम्फर्टेबल होतो ज्योती तुला पाहिलं तेव्हा, की खरंच माझं मन तुझ्याकडे मोकळं होऊ शकेल. तू माझा आधार आहेस, आधार होऊ शकशील. तुम्ही सांभाळा स्वतःला. मला खरंच खूप आवडतेस ज्योती. हे बघा तुम्ही. मी खरं सांगतोय तुला. राधा. 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 काय ग राधा? मला खूप कसं तरी होतंय ग. काय होतंय नक्की तुला? म्हणजे ना, मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय. हात पाय खूप कापतायत ग. मला खूप भीती वाटते. हो, शांत बघ, तिथे पाणी पी तू. पाणी, तिथे पाणी पी. शांत शांत. मी तुझा पल्स चेक करते. हो, शांत. मला खूप भीती वाटते. शांत हो, शांत. ज्योती, हिचं बीपी चेक कर. अगं ज्योती, मी काहीतरी सांगितलं तुला. हा, हिचं बीपी चेक कर. जा. हो हो आणते. शांत, एकदम शांत. तू 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 का रडतीयस? अचानक काय झालं? ड्रायव्हर, तुम्ही बाहेर थांबा. हे घे 50,000 रुपये. मॅम पण घे. मला तुझी मदत हवी आहे. माझी मदत तुम्हाला? हो. सांगितलेलं काम केलंस तर 10 लाखांचं पॅकेज मिळेल.
त्याशिवाय पुढच्या 5 वर्षांसाठी आहे त्यापेक्षा तिप्पट पगारात एक चांगली पोस्ट. पण बेसिकली तुला प्रमोट करून मोठा स्टार करेन, हा शब्द आहे रेवती इनामदारचा. पण मॅम काम काय? नीट ऐक. काय? हो, आणि माझ्याबरोबर काम करायचं असेल तर तुला हे करायलाच पाहिजे. मॅम पण मला तुझा डिसिजन लगेच नकोय. 2 दिवस सुट्टी घे. या ऑफरचा सगळ्या बाजूने विचार कर. मी 2 दिवसांसाठी दिल्लीला चालले. तुझा जो काही डिसिजन असेल तो मी परत आल्यावर मला सांग. पण एक गोष्ट लक्षात ठेव सौरभ, अशी गोल्डन अपॉर्च्युनिटी आयुष्यात एकदाच येते. हा 50,000चा ऍडव्हान्स तू काम पूर्ण करशील असं गृहीत धरून दिलाय. पण जर का तू नाही म्हणालास तर मग तू आतापर्यंत केलेल्या कामाचं हे पेमेंट आहे असं समज, आणि मग पुन्हा कधीही मला तोंड दाखवू नकोस. ही गोळी घ्या, बरं वाटेल. ज्योती, गरम पाणी घेऊन ये. ठीक आहे. गार्गी, मेजर प्रॉब्लेम काही नाहीये. बीपी पण नॉर्मल आहे. तू मेंटली डिस्टर्ब्ड वाटतेस मला. गार्गी, अगं काय झालं? केदार काही बोलले का तुला? काय झालं सांग मला. राधा, अगं केदारनं ज्योतीच्या खूप मागे मागे करतात ग हल्ली. मला जाणवत आहे सगळं, म्हणून मी त्याबद्दल त्यांना विचारलं तर मला म्हणाले, मला बोलू नकोस तू. लग्नाआधी तू पाप केलंयस आणि दुसऱ्याचं मूल पोटात वाढवते. शांत हो, शांत हो. मी बघते काय करायचं ते. केदार म्हणाले ते खरं आहे. त्यांच्या बायकोच्या पोटी. ओ गॉड. साखर कुठे आहे? साखर कुठे आहे? दर 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 आधी साखर घे. बरं, आता मला सांगणार आहेस का काय झालंय ते? अगं मला नोकरी लागली. नोकरी? हो. अरे पण असं काय करतोयस? आपण पुन्हा दुकान सुरू करायचंय ना? अगं दुकान सुरू करायचं तर त्याला केवढे पैसे लागतील? आता लय किमती वाढल्या दुकानाच्या. दुकान बिकान काय नाही. हे बघ यश, सीमाने जरी पेमेंट स्टॉप केलेलं असलं ना तरी ते पैसे आपलेच आहेत. अरे कधी ना कधी तरी तिला द्यावेच लागतील ते. अरे ती देईल तेव्हा देईल, तोपर्यंत काय मी काय नुसता बसून राहू खाऊ काय? मग आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला नोकरी करणं भाग आहे. पहिली नोकरी करू, मग बघू काय त्या. कुठे मिळालीये कुठे नोकरी? नोकरी हॉस्पिटलमध्ये मिळाली. हॉस्पिटलमध्ये? कसली? वॉर्ड बॉयची.
यश म्हणजे तू खरंच राधाच्या हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय? अगं रंजे असं काय करते? आता माझा वय बघितलात आणि शिक्षण बघितलं तर मला हीच नोकरी बरोबर आहे ना. हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं ते हॉस्पिटल राधाच आहे, तिथली डॉक्टर आहे ती, आणि तिथे तू वॉर्ड बॉयची. असं काय करते? नाही नाही, मला हे मान्य नाही. काय? मला नाही आवडलं हे यश, मला नाही आवडलं. रंजे रंजे माझ्याबरोबर काम करायचं असेल तर तुला हे करायलाच पाहिजे. या ऑफरचा सगळ्या बाजूने विचार कर. तुझा जो काही डिसिजन असेल तो मी परत आल्यावर मला सांग. पण एक गोष्ट लक्षात ठेव सौरभ, अशी गोल्डन अपॉर्च्युनिटी आयुष्यात एकदाच येते. हा 50,000चा ऍडव्हान्स तू काम पूर्ण करशील असं गृहीत धरून दिलाय. पण जर का तू नाही म्हणालास तर मग तू आतापर्यंत केलेल्या कामाचं हे पेमेंट आहे असं समज, आणि मग पुन्हा कधीही मला तोंड दाखवू नकोस.
जिजू काय झालं? अपसेट दिसतंय. काय नाही. सांगा ना काय झालं? त्या रंजीला जरा समजाव. का? मी वॉर्डबॉयची नोकरी करतोय तर तिला मान्य नाही ते. मला म्हणते राधाच्या हॉस्पिटलमध्ये राधा डॉक्टर आणि तुम्ही वॉर्डबॉय या मला जरा पण मंजूर नाही. तुम्ही नोकरी करायची नाही. मला सांग सौर्या, डॉक्टर तेवढा मोठा आणि वॉर्डबॉय छोटा असा कधी असते काय? अरे डॉक्टर देव असेल तर वॉर्डबॉय सुद्धा देवासारखाच असतो. जगात जसा हत्तीला स्थान असते ना तसा मुंगीला सुद्धा असते. मुंगीने मुंगीसारखा वागावा तर तिला साखर मिळणार ना. अरे जगणं महत्वाचं आहे आणि मानाने जगणं त्याहून महत्वाचं आहे सौर्या. मी वॉर्डबॉयची नोकरी केली ना तर मानाने जगेन. हे असा फुकटचा बसून खाणं मला मंजूर नाही रे. माझ्या स्वभावातच बसत नाही. मेहनतीचा कमावचा 4 पैसे मिळाले ना त्याचा सुखाने समाधानाने खाणं महत्वाचा. खरं जिजू, व्हेरी वेल सेड जिजू. तुम्ही काळजी करू नका. रंजूताईशी मी बोलतो. नक्की. आणि त्याआधी सीमा वहिनीशी बोलतो. तुमचं एकदा ते चेकचं प्रकरण निकालात निघालं ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. बरं मला एक सांगा, तुमचं घर आणि दुकान सोडवायला साधारण किती पैसे लागतील? लय लागतील रे पैसे. पण एक साधारण अमाऊंट तर सांगा. तरी घर आणि दुकान मिळून साधारण 30-35 लाख तरी लागतील. सांगितलेलं काम केलंस तर 10 लाखांचं पॅकेज मिळेल. त्याशिवाय पुढच्या 5 वर्षांसाठी आहे त्यापेक्षा तिप्पट पगारात एक चांगली पोस्ट. हा शब्द आहे रेवती इनामदारचा. डोंट वरी, काहीतरी अरेंजमेंट नक्की होईल. पण तोपर्यंत ही नोकरी सोडू नका. तुमच्या आनंदासाठी. रंजूताईशी मी बोलतो. जा तुम्ही आता रिलॅक्स करा. जा. बोल. कुहुशी खेळा जरा. जा. हा. तुलाच फोन करत होते. क्या बात है. बघ आठवण काढलीस आणि मी हजर. दमलास? बाकी सगळं ऑफिस मध्ये ठीक? दिवस कसा गेला? आता कसं सांगू हिला की रेवतीने मला काय ऑफर दिली? नाही नको. राधाला त्रास होईल असं आता काहीच नको बोलायला. बघू नंतर. हॅलो, ऑफिस मध्ये सगळं ओके आहे ना? हो, ऍब्सोल्युटली फाईन. काय नाही ग, जरा यश जिजूंबद्दल विचार करत होतो. रंजूला आवडली नाही त्यांची नवीन नोकरी. त्या जरा नाराज आहेत. ठीक आहे, बघूया. सीमा वहिनीच्या चेकचा इश्यू सॉल्व्ह झाला ना की होईल सगळं ठीक. तोपर्यंत फक्त दोघांना सांभाळून घ्यावं लागेल. किती शाण्यासारखा वागायला लागलास तू सौरभ. आय एम सो हॅपी. हॅलो, मी शहाणाच आहे. बर, इथे घरी सगळं ठीक? गार्गी ज्योती प्रकरण आता या क्षणी नको सांगायला. उगाच त्यावरून वादावादी नको. होय, काहीतरी विचारलं मी तुला. काय झालं? हो, सगळं ओके. फक्त घरवळणं. घरवळणं?
त्यांचं काय? ते काही बोलले का तुझ्याशी? नाही, ऍक्च्युली मला सकाळी भेटले होते. काहीतरी जबरदस्त बिनसलंय त्यांचं. मी त्यांना म्हटलं सुद्धा की मी आल्यावर बोलतो त्यांच्याशी. काही बोलले का तुला? हो, सुहास आणि पंचमीनी त्यांना ऑफिशियली घराबाहेर काढलंय. व्हॉट? त्यांनी स्वतः सांगितलं तुला हे? हो, ते चिपळूणला निघाले होते कायमचे. मी त्यांना थांबवलं. मी म्हटलं सौरभ बोलेल सुहास आणि पंचमीशी. परफेक्ट. मी आता लगेच जाऊन येतो. अरे सौरभ, असा कुठे चाललायस? फ्रेश हो, जेव आणि मग जा ना. नाही, नको, मला चैन नाही पडणार. मी जाऊन बोलून येतो. बिचारे घारवण नाही तळमळत असतील. प्रॉब्लेम सॉल्व्ह करून येतो. आलोच लगेच आलो. तू खरंच शहाणा झालाय सौरभ.